लांबोळा येथील कोट्यावधींची संरक्षक भिंत 2 महिन्यातच कोसळली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची पिरसा फायटरची मागणी. दोषी बांधकाम अभियंता अधिकारी ग्रामविकास अधिकारी जबाबदारी घेतील का? शहादा तालुक्यातील लांबोळा येथील कोट्यावधी रुपयांची संरक्षण भिंत कोसळल्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष पप्पू आवाया, जगदीश डुडवे यांच्यासह 10 कार्यकर्ते उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लांबोळा इथं जिल्हा नियोजन व विकास समितीच्या मंजुरीनंतर कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली. अवघ्या काही महिन्यातच ही भिंत मातीशी एकरूप झाल्यानं पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे पितळ उघड पडलं. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत लांबोळा इथं संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच भिंत कोसळल्यानं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. स्थानिक नागरिकांच्या मते या कामात संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अभियंता यांच्यात संगनमत झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या निधीचा अपव्यय करून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आल्याचा आरोप होतोय. या संपूर्ण प्रकरणाची मागणी जोर धरते. दरम्यान उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त झाली नसली तर भविष्यात अशा घटनांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागात सुरू असलेल्या विकास कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी उरली आहे. आता प्रशासन या प्रकरणाची कितपत गांभीर्याने दखल घेतं, दोषींवर काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं. तरी शहादा तालुक्यातील लांबोळा येथील कोट्यावधी रुपयांची संरक्षक भिंत कोसळल्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली. लांबोळा येथे करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले भिंत 2 महिन्यात कोसळली आहे. यावरून असं दिसून येतंय की ठेकेदार व बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी योजनेत करोडो रुपयांचे भ्रष्टाचार करतात आणि ठेकेदार अधिकारी व पुढारी हा पैसा वाटून खातात. म्हणून नंदुरबार जिल्ह्यात खराब कामे होतात आणि चांगले कामे होत नाहीत. या भिंत कोसळण्याचं कारण ठेकेदार आहे. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे अर्ज दाखल केला आहे. जर या ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.